श्री स्वामी समर्थ माऊलींच्या तारक मंत्रांच्या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे. या ओळी आपल्याला सांगतायत की प्रथमतः आपल्या मनाला निशंक करा, निर्भय करा. का करा? तर स्वामींचं प्रचंड बळ आपल्या पाठीशी आहे म्हणून. स्वामी साऱ्या तर्कांच्या पलीकडचे आहेत. ते अवधूत आहेत, विरक्त आहेत, ते स्वर्णगामी आहेत, म्हणजेच स्मरण करताच क्षणी धावून येणारे आहेत. स्वामी काहीही अशक्य ते शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण आहेत, म्हणजे जिथे स्वामींची सेवा होते, तिथे कसलीच कमतरता राहत नाही. स्वामी स्वतः आपल्या भक्तांचं नशीब घडवतात. स्वामींच्या आज्ञेविना काळही स्वामी भक्तांना स्पर्शू शकत नाही. परलोकातही म्हणजे स्वर्ग, नरक, पाताळातही स्वामी भक्तांचं कोणीच वाईट करू शकत नाही. तुझं सारं भय पळून जाऊ देत. तुझ्यातच स्वामींची शक्ती वसतीये याची जाणीव होऊ देत. जन्म मृत्यू तर स्वामींचा खेळ आहे आणि तू अशा दिव्य पुरुषाचं मूल आहेस. खऱ्या श्रद्धेशिवाय जोपर्यंत तू जागा होत नाहीस, तोपर्यंत तू स्वामींचा खरा भक्त होऊ शकत नाहीस. तूच आठवून बघ, स्वामींनी कितीदा तरी तुझी साथ दिली आहे. तू डगमगूही नकोस. स्वामी तुला हात देतील, अर्थात आधार देतील. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ हे जणू पंचामृत आहेत. त्यांना प्राशन केल्यावर म्हणजे त्यांच्या मार्फतच आपण स्वामींपर्यंत पोहोचू शकतो. शेवटी एक लक्षात असू दे की स्वामींनी एकदा हात धरल्यावर ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.